नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। घरात सतत आजारी पडण्यामागे वास्तुदोष असू शकतो का? काही घरामध्ये वारंवार कुणीतरी ना कुणीतरी आजारी पडत असतं। कधी डोकेदुखी, कधी थकवा, कधी झोप न लागणे, तर कधी अचानक मानसिक ताण। औषधं घेतली तरी पूर्ण फरक जाणवत नाही। अशा वेळी अनेक लोक विचार करता, हे फक्त शरीराचं कारण आहे का, की घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष यामागे असू शकतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरातील कोणते वास्तुदोष आरोग्यावर परिणाम करता, कोणत्या चुका आजार वाढवता आणि त्यावर सोपे वास्तु उपाय कोणते आहेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा नाही, तर घरातील ऊर्जा, दिशा, प्रकाश, हवा आणि वातावरण याचा अभ्यास आहे। घरात जर सकारात्मक ऊर्जा असेल तर मन शांत राहतं आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम शरीर आणि मनावर होऊ शकतो। घरात सूर्यप्रकाश न येणे, ज्या घरात पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही ते घर हळूहळू नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतं। अंधार, ओलावा आणि बंद वातावरणामुळे मनावर ताण वाढतो आणि सतत थकवा जाणवू शकतो। विशेष सकाळचा सूर्यप्रकाश घरात येणं खूप शुभ मानलं जातं। जर तुमच्या घरात नेहमी पडदे बंद असतील, खिडक्या उघडल्या जात नसतील, तर आजपासून सकाळी थोडा वेळ खिडक्या उघडा। घरात ताजी हवा आणि प्रकाश येऊ द्या। ईशान्य कोपऱ्यात जड वस्तू ठेवणे, वास्तुनुसार ईशान्य दिशा खूप पवित्र मानली जाते। ही दिशा देवस्थान आणि सकारात्मक ऊर्जेची असते, पण अनेक लोक या कोपऱ्यात जुने सामान, लोखंडी वस्तू किंवा कचरा ठेवतात। यामुळे घरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते। असं म्हटलं जातं की याचा परिणाम मानसिक शांतता आणि आरोग्यावर होतो। म्हणून ईशान्य कोपरा स्वच्छ आणि हलका ठेवा। तिथे शक्य असल्यास देवघर किंवा पाण्याचं भांडं ठेवा। घरात सतत पसारा असणे, घरात जर कायम वस्तू विखरलेल्या असतील, कपडे, चप्पल, जुने सामान, तुटलेल्या वस्तू इथे तिथे पडलेल्या असतील, तर त्या वातावरणाचा परिणाम मनावर होतो। अशा घरात राहणाऱ्यांना लोकांना बेचैनी, चिडचिडी आणि थकवा जास्त जाणवू शकतो। वास्तुनुसार तुटलेल्या वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात, म्हणून घर नेहमीच स्वच्छ ठेवा। नको असलेल्या वस्तू बाहेर काढा। बेडरूममध्ये आरसा चुकीच्या दिशेला असणे, वास्तुशास्त्रानुसार झोपताना शरीरावर आरशाचं प्रतिबिंब पडत असेल शुभ मानलं जात नाही। असं मानलं जातं की यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते। जर तुमच्या बेडरूम समोर मोठा आरसा असेल तर रात्री झोपताना तो झाकून ठेवा। घरात ओलावा आणि गळत असणे, भिंतीवर ओलावा, पाणी गळणे किंवा बाथरूम नेहमी ओलं असणे हे देखील वास्तुदोषाचं कारण मानलं जातं। यामुळे घरात जडपणा आणि नकारात्मक वाढते। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ओलाव्यामुळे बुरशी तयार होऊ शकते, ज्यामुळे श्वासाचा त्रास आणि एलर्जी वाढू शकतात। म्हणून घरातील गळती त्वरित दुरुस्त करा। दक्षिण दिशेला डोकं करून झोपणे, वास्तुनुसार दक्षिण दिशेला डोकं करून झोपणे उत्तम मानलं जातं। उत्तर दिशेला डोकं करून झोपल्यास बेचैनी आणि झोपेचा त्रास वाढू शकतात, असं काही लोक मानतात। म्हणून झोपेची दिशा तपासा। घरात सतत भांडण होणे, ज्या घरात सतत ओरडणे, भांडण आणि ताणतणाव असणे तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते। अशा वातावरणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो। म्हणून घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा। सकाळी देवाचं नामस्मरण किंवा शांत संगीत लावा। बंद पडलेलं घड्याळ, वास्तुनुसार बंद पडलेलं घड्याळ घरात थांबलेली ऊर्जा दर्शवते। घरात जुनी, बंद किंवा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत। त्या वस्तू दुरुस्त करा किंवा बाहेर काढा। स्वयंपाकघर आणि बाथरूम एकत्र असणे, अग्नी आणि पाणी या दोन्ही विरुद्ध ऊर्जा मानल्या जातात। जर किचन आणि बाथरूम खूप जवळ असतील तर घरातील ऊर्जा असंतुलित होऊ शकते, असं वास्तुशास्त्र सांगतं। घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढावी? दररोज सकाळी घर स्वच्छ करा, देवाजवळ दिवा लावा, खिडक्या उघड्या ठेवा, घरात सुगंध वातावरण ठेवा, तुळस लावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
घरात प्रेम आणि शांतता ठेवा. मित्रांनो, फक्त वास्तुदोषामुळेच आजार होता असं नाही. आरोग्यासाठी योग्य आहार, झोप, व्यायाम आणि डॉक्टरचा सल्ला देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण घरातील वातावरण आणि ऊर्जा आपल्या मनावर परिणाम करू शकतात आणि मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहायला मदत होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच वास्तुशास्त्राच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या घरात असं काही अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.